बातमी मालेगावची आहे। मालेगावमधल्या 3 वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणावरून सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय। विशेष म्हणजे या कन्येचे काका राकेश दुसाने यांनी उपस्थित केलेला मुद्दा फार चिंतेचा आहे, चर्चा करण्यास भाग पाडणार आहे। या प्रकरणातील आरोपीनं गुन्हा जर कबूल केलेला आहे तर मग सुनावणी, फास्ट ट्रॅक खटला या सगळ्यांची गरज काय? त्याला थेट फाशी का दिली जात नाहीये असा सवाल राकेश दुसाने यांनी लोकशाही मराठीशी बोलताना उपस्थित केलाय। ऐकूया आपण। आरोपीने सिद्ध केलंय की मी हा गुन्हा केलाय म्हणून सर्व आहे, तर मग विलंब का? जे सत्यत आहेत ते देखील आले। त्यांनाही बोललो की याला इन्काउंटर करा, सगळ्या विषयी बोलण्याकरता तर माझ्या गावात येऊन आणून त्याला फाशी द्या, तेव्हा कुठेतरी या गोष्टीला आळ बसणार आहे। माझ्या लेकीवर झालंय, आता पुढच्या कोणाच्याही लेकीवर असं व्हायला नको। या सगळ्या विषयी बोलण्याकरता शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर कुठून सुरुवात करू हे कळत नाहीये। जरी आपण बातम्या देत असलो, या सगळ्या क्षेत्रामध्ये अनेक अशा बातम्या तुम्ही आम्ही सातत्यानं पाहत आलोय, वाचत आलोय, वार्तांकन करत आलोय, पण आता सध्या जे काही महाराष्ट्रात घडतंय ते चीड आणणार आहे। ज्योतिताई, तुम्ही एक स्त्री आहात, आई आहात। मी देखील या सगळ्या जेव्हा घटना बघते तेव्हा मात्र कुठेतरी वाटतं की कसं पाठवायचं लहान मुलींना कोणाकडे, कसं कुठं विश्वासानं त्यांना परिसरात घेऊन जायचं। महाराष्ट्रात सध्या काय चाललंय आणि यावर जेव्हा आपण भाष्य करतो, काही वेळापूर्वी राकेश दुसाने आपल्यासोबत होते, जे तुमच्या शेजारी आता उभे आहेत, त्यांनी फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लोकशाही मराठीशी बोलताना उपस्थित केला, जो खरंच विचार करायला भाग पाडतो। त्यांचं असं म्हणणं आहे, जर आरोपी स्वतः कबूल करतोय की हो मी गुन्हा केलाय, मी हे केलंय, तर मग सुनावणी, फास्ट ट्रॅक खटला या सगळ्याची गरज काय? थेट कारवाई का होत नाही? थेट त्याला फासावर का लटकवलं जात नाही? हा मुद्दा ते उपस्थित करतायत। ज्योतिताई, माझा आवाज येतोय ताई? व्यवस्थित। ताई, मी आज इथे पीडित कुटुंबियांना भेटायला आली आहे, पण खरं सांगायचं तर माझ्याकडे त्या आईचं सांत्वन करायला कुठलेच शब्द नव्हते हो। कारण ज्या 7 महिन्याच्या लेकराला, 900 ग्रॅम वजनाच्या लेकराला त्या आईनं हाताचा पाळणा करून वाढवला, ज्या दुसाने कुटुंबियांच्या अंगणामध्ये त्या छोट्या यज्ञानी भातुकलीचा खेळ मांडला होता, आज जेव्हा तिचंच छिन्न विचिन्न झालेलं प्रेत त्या अंगणात आलं असेल ना, तेव्हा त्यांना काय वाटतंय आणि त्या कुटुंबाचं मी कुठल्या शब्दात सांत्वन करू? माझ्याकडे शब्द नाही आहेत, माझ्याकडे फक्त डोळ्यात अश्रू आहेत आणि माझ्या हृदयात वेदना आहेत आणि माझ्या डोक्यामध्ये ना संताप आहे फक्त। इथे सगळेजण हेच म्हणतायत की ताई फक्त 10 मिनिटं पोलिसांनी मोकळं सोडावं आरोपीला। यज्ञाला ज्या पद्धतीनं दगडांनी ठेचलं गेलं त्याच पद्धतीनं त्या आरोपीचा खात्मा करू, हे इथले सगळे लोक म्हणतायत आणि मीही त्यांच्याशी एक बाई म्हणून आणि आई म्हणून सहमत आहे। आज तुम्ही जर बघताय तर आता सुद्धा त्या मुलीचे आजोबा रडतायत, आजी रडतीये आणि त्या आजीने तर सांगितलं की त्या आरोपीला रोज खिचडी त्या हाताने खाऊ घालत होत्या, पण त्यांनी आज त्यांच्याच कुटुंबाचा घात केला। अशा लांडग्याला, अशा नराधमाला जगण्याचा अधिकार नाही। त्यामुळे आता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे माननीय दादा भुसे साहेबांनी मागणी केलेली आहे। आमची महिला आघाडी इथे आहे, आम्हीही त्यांच्याकडे मागणी करतोय की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये इफ जस्टिस डिलेड देन जस्टिस बरीड, लवकरात लवकर त्या आरोपीला फासावर लटकवलं पाहिजे। शक्य झालं तर एक आई म्हणून माझी मागणी आहे की शक्य झालं ना तर थोडे कायद्याचे संकेत बाजूला ठेवून भर चौकात फासावर लटकवा, जेणेकरून कुठल्याही आरोपीची हिम्मत नाही झाली पाहिजे परत महाराष्ट्राच्या लेकी बाळींच्या वरती वाकडा डोळा करून बघायची। आणि त्याचबरोबर
आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्र्यांकडे हा सुद्धा मुद्दा उपस्थित करू की महिला अत्याचाराच्या घटना किंवा बालकांच्यावरच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना याच्यासाठीचं फास्ट ट्रॅक कोर्ट हे वेगळं असावं आणि इतर कुठलेही गुन्हे किंवा इतर कुठलेही आरोप हे त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतले जाऊ नयेत अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. पण मी इथे एकच सांगतेय की यज्ञ ही फक्त डोंगराळेची मुलगी नाहीये, ती दुसाने कुटुंबाची मुलगी नाही, ती पूर्ण महाराष्ट्राची मुलगी आहे आणि त्यांच्या सोबत पूर्ण महाराष्ट्र आहे आणि जोपर्यंत तो नराधम ठेचला जात नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू, आम्ही शांत नाही बसणार. ज्योतिताई, खरं तर कायदा हा माणसांसाठी असतो, पण जेव्हा समाज बदलतो, समाजातली परिस्थिती बदलते, त्यावेळी कायदे बदलणं हे अपरिहार्य आहे. तशी मागणी आता सगळ्या स्तरातून केली जाते. जी तुमची या क्षणी भावना आहे तीच भावना माझी आहे, तीच भावना तमाम महाराष्ट्रातल्या स्त्री वर्गाची आहे, जनतेची आहे. मी इथं केवळ स्त्री आणि पुरुषाचं पाहत नाही आहे, तर आपण माणूस म्हणून कधी समोरच्याला पाहणार आहोत. तुमच्या वेदना जेव्हा माझ्या सहवेदना होत नाहीत किंवा केवळ संवेदना असून चालत नाही, जेव्हा त्या सहवेदना होत नाहीत तेव्हा तुम्ही मी सोबती होऊ शकत नाही. तुमचे प्रश्न, तुमच्या समस्या मला माझ्या वाटत नाही तोपर्यंत मी त्यांना वाचा फोडू शकत नाही. मुळात हाच मुद्दा आहे. ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितलेलं आहे, वेळोवेळी अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा शिंदेंकडून निश्चितच पुढाकार घेतला जातो, शिंदेंकडून या सगळ्या मुद्द्यावर आवाज उठवला जातो, आपण न्याय देऊ अशी निश्चितच ग्वाही दिली जाते. तुम्ही आज तिथे आल्या आहात, या कुटुंबियांची भेट घेतली आहे. तुम्हाला आता या क्षणी शक्य असेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही व्हिडिओ कॉल करून या कुटुंबियांशी संवाद साधू देऊ शकता का? या क्षणी आम्हालाही कळेल की शिंदेजींनी या सगळ्या ठिकाणी आता या मागणीला काय प्रतिसाद दिलाय. आता काही शक्य आहे का? नक्की ताई, मी आता त्यांच्याशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि त्वरित आम्ही कुटुंबियांबरोबर साहेबांचं बोलणं करून देऊ, कारण तमाम महाराष्ट्राचा विश्वास एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती आहे. ज्योतिताई, आता जर तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना जर फोन लावला तर आम्हालाही या ठिकाणी निश्चितच तमाम महाराष्ट्र ऐकेल या क्षणी की एकनाथ शिंदेंची निश्चितच काय भूमिका आहे. आम्ही देखील ते महाराष्ट्रापर्यंत निश्चितच पोहोचू. नक्कीच नक्कीच ताई, आता फोन आमचा इथे जोडला गेलाय, मला ह्याच फोनवरून त्यांना फोन करावा लागेल आणि मी त्यांना संपर्क करते आणि त्यांचं बोलणं आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच कळवू. निश्चित पण ते त्वरित प्रतिसाद देतील, कारण आपण बघितलं की बदलापूरचा अक्षय शिंदे अशाच चिमुरड्या मुलीवरती अत्याचार झालेला होता आणि आज पुन्हा परत तोच छत्रपती शासन रिपीट झालं पाहिजे हीच तमाम महाराष्ट्राची भावना आहे ताई. त्या आक्रोशात, त्या वेदनेमध्ये, त्या आसवांच्या मध्ये आम्ही सगळे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेब सहभागी आहेत आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ नाही बसणार आणि लगेचच आम्ही कुटुंबियांचं शिंदे साहेबांशी बोलणं करून देऊ. अगदी ज्योतिताई, अगदी शेवटचा सवाल. या सगळ्या मुद्द्यावर आज आक्रोश मोर्चा निघतोय. राकेश दुसाने यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी 11 दिवसांचा अल्टिमेटम राज्य सरकारला या सगळ्या मुद्द्यावर दिलेला आहे. जर फाशी दिली गेली नाही, जर लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर ते स्वतः उपोषणाला सुद्धा बसणार आहेत असं देखील राकेशजींनी म्हटलेलं आहे. ही सगळी वेळ त्यांच्यावर येऊ नये आणि लवकरात लवकर न्याय मिळावा ही खरं तर भूमिका राज्य सरकारची असावी. ज्योतिताई, नक्की ताई, त्यांच्यावरती उपोषणाची वेळ येऊच देणार नाहीत आम्ही, कारण सरकार आणि शासन या प्रति प्रचंड संवेदनशील आहे. लाडकी बहीण आणणारे हेच एकनाथ शिंदे साहेब होते. लाडक्या सुनेचं रक्षण करण्याचं अभियान सुरू एकनाथ शिंदे साहेबांनीच केलेलं आहे आणि महाराष्ट्राची जर एक 3 वर्षाची चिमुकली लेक जर अशा नराधमाच्या अत्याचाराला बळी पडणार असेल तर असे एकनाथ शिंदे साहेब संवेदनशील उपमुख्यमंत्री शांत नाही बसणार, कारण अशा वेळेला ते किती क्विक ऍक्शन घेतात हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. राकेशजींच्या व्यथांच्या मध्ये त्यांच्या भावनांशी पूर्ण सहमत आहोत आम्ही, कारण ज्या लेकीला अंगा खांद्यावरती खेळवलं, जर तिची अशी अवस्था जर त्यांनी बघितली तर त्यांचं काळीज किती पिळवटत असेल आणि किती दुःख होत असेल हे एक आई म्हणून मी समजू शकते. कदाचित यज्ञाला मी जन्म दिला नसेल हो, परंतु तिच्या आईचं दुःख आणि माझं दुःख हे वेगळं नाहीये, कारण मी सुद्धा एक बाई आणि मी सुद्धा एक आई आहे. त्यामुळे या कुटुंबाच्या सोबत आम्ही आहोत. कुठल्याही पद्धतीचं उपोषण किंवा आंदोलनाचं पाऊल ह्यांना उचलावं लागणार नाही आणि त्याच्या आधीच न्याय होईल याची मी त्यांना शासनाच्या वतीनं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी त्यांना पूर्णपणानं ग्वाही देऊ इच्छिते. अगदी ज्योतिताई,
ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर एक मुद्दा वारंवार मनातून उपस्थित होतोय, किंबहुना प्रश्नांचा अक्षरशः काऊर माजतंय. कुठं जातोय महाराष्ट्र, काय करतोय आपण या सगळ्या मुद्द्यावर? कारण कुठंतरी कडक शासन होणं नितांत गरजेचं आहे. पहा, बदलापूरची घटना होते, मोर्चे निघतात, कॅन्डल मार्च निघतो, न्याय देण्याची मागणी केली जाते, लोकप्रतिनिधी भेट घेण्याकरता पोहोचतात, कडक शासन होतं, फास्ट ट्रॅक कोर्टात हे सगळं प्रकरण चालतं. पण पुन्हा जेव्हा मालेगाव सारखी घटना घडते काही महिन्यातच, तेव्हा मात्र पुन्हा मन हळहळतं आणि संतापाची भावना उसळते. कुठंतरी आता कडक पावलं या सगळ्या मुद्द्यावर उपस्थित करणं किंवा उचलणं ही काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून, सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधी आपण म्हणूया, की इथं पक्षापक्षातला वाद मतभेद दूर सारून सगळ्यांनी कुठंतरी एकत्रित येऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात याविषयी एक कडक कायदा लवकरात लवकर, कुठल्याही वेळेचं बंधन न ठेवता लवकरात लवकर पारित करावा, या दृष्टीनं काही प्रयत्न होणार आहेत का? नक्की ताई, कारण या वेळेला पक्ष आणि राजकारण या सगळ्या गोष्टी ह्या नंतरच्या, आधी माणुसकी आहे. आणि हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आहे ना, की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी एका अशाच महिलेवरती हात टाकला म्हणून रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडले होते. हे महाराष्ट्र अजून विसरलेला नाहीये. त्यामुळे येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये या मालेगावच्या लेकीचा, महाराष्ट्राच्या लेकीचा मुद्दा उचलून धरला जाईल. शक्ती कायदा लवकरात लवकर संमत व्हावा, महिलांच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये कठोर शासन व्हावं, यासाठीचे कडक कायदे पारित व्हावे. यासाठी तर लढूच, पण त्याही पलीकडे जाऊन हे कायदे फक्त कागदावरती राहता कामा नयेत. त्या कायद्यांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या प्रत्येक लेकी बाळीला ताठ मानेनं फिरता यावं, एक सुरक्षित आयुष्य तिला जगता यावं, सन्मानाचं आयुष्य जगता यावं. यासाठी कायम आम्ही शिवसेनेच्या रणरागिणी ह्या लढत राहू, सगळं राजकारण बाजूला ठेवून लढत राहू. निश्चित ज्योतिताई, खूप खूप धन्यवाद खरं तर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आणि याकरता निश्चितच पक्षापक्षातला तो वाद, ते मतभेद बाजूला सारून तुम्ही एक पाऊल पुढे येऊन सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींना देखील आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी एकत्र या सगळ्या मुद्द्यावर आवाज उठवूया आणि एकत्रित येऊन कायदा पारित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होणं नितांत गरजेचं आहे. तरच केवळ दुसाने कुटुंबियांना नाही, तर पुढं अशा घटना घडू नयेत. महाराष्ट्र पुरोगामी आहे, नेहमीच आदर्श देणारा महाराष्ट्र राहिलेला आहे आणि तीच परिस्थिती कायम राहावी याकरता पावलं उचलणं गरजेचं आहे. म्हणून प्रयत्न होणं निश्चितच फार महत्त्वाचं. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या सगळ्या संदर्भात बोललात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.